हॅलो गाईज, वेलकम बॅक टू सेफ इट्स. तर आज आम्ही चाललो थोडी भटकंती करायला. बघूया कसा होतोय प्रवास. आम्ही चाललोय आता आंघोलीला, बारक्या चुल्लूवर पाण्यामध्ये डुबायला. मी माझ्यासोबत 2 मेंबर नवीन आहेत, करण भाई आणि आपला फनी कॉन्टेंटचा आपला क्रिएटर. क्या बक रहे हो मादर? फनी कॉन्टेंट क्रिएटरचा काय अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बोलता, एक कॅरेक्टर, आमचा मेन कॅरेक्टर, ज्याच्यामुळे 20 मिलियन वरती आमची व्हिडिओ गेली आहे. मी आता चाललोय आग्रामध्ये, जिथे एकदम मस्त पाणी असतं, पण पाणी थोडं कमी आहे. तर बघू. हॉरर प्लेस वाटते ब्रो. गाइस व्यू बघा. आम्ही आता बागेमध्ये आलो. आमची जी वरची बाग आहे मोठी, त्या बागेमध्ये. हो रे, फणसाचा वास येतोय. नाही रे, पण आपलं फिक्स थोडी होतं आग्रा जायचं. आपल्याला तर वरती जायचं ना, गिरेकोंडीमध्ये. गिरेकोंडीची तुम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवेल मी खास. तिकडे पोहण्यासारखं भरपूर काय काय आहे. उद्या जाऊया. हिडन प्लेस आहे, ते पण मी तुम्हाला उद्या दाखवेल. उद्या जाऊया काय? उद्या म्हणजे 1 वीक लागेल मला ती व्हिडिओ अपलोड करायला, पण ठीक आहे, ट्राय करेल. उद्या जाऊया काय? दुपारी नाही सकाळी कधी? जाऊया. उद्या पण लवकर जावं लागेल, कारण की चालेल. कारण की आम्ही मुंबईला जर बाय चान्स जर मी राहिलो इकडे, जर राहिलो तर व्हिडिओ बनवू आपण. कधी पण जाऊ, मग आरामात जाऊ. जर बाय चान्स निघायचा प्लॅन ठरला तर घरच्यांनी माझ्या सांगितलं की नको, तू ये बाबा परत मुंबईला, मग ठीक आहे, मग मला जावं लागेल. मग आपल्याला दुपारीच यायला लागेल. पण मला भरपूर सारे व्हिडिओ काढायचे आहेत तुम्हाला. चायला साप बी वाचायचं रे इथे. हा, असतोय ना इथे. एकदा होता इथेच साप भेटलेला पाटा. पनूला एकदा बोलतात काय ते, नागिन नागनेटी. नाही रे. तर गाईज आम्ही आग्रामध्ये आता पोहोचलोय. पाणी लय भरपूर, पाणी लय मोठं आहे. इथूनच चल ना वरती जावा. कुठून? कुठे 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 मला नाही दिसत ब्रो. बघ बांधाच्या कडेला कुठे? आय डोंट, मला नाही दिसत आहे. तर गाईज आले आम्हाला साप दिसलाय. भावाचे फाटले. भाव तर काय ह्याच्यात आंघोळ नाही करत आहे. ए, इथं पुढे पाणी आहे का चांगलं? हा, काय करूया, जाऊया आपण गिरेकोंडीला आता. इथून वरती जाऊया करण, चलेगा गिरेकोंडीत आता. काय इथे इथे एवढीशा चुल्लीवर पाण्यामध्ये डुबणार आहे. मी सांगतो फिरायला चाललो वरती. जाऊ दे गोव्याकडे. भावा, इकडनं कुठं ते तू माझ्या ब्लॉगची आई बहीण का करतोयस? तू मधून आहे ना, कट कर तिथून. नाही भाव, कट नाही होत आता ही व्हिडिओ, कट नाही होत. ए भाव कर, चल. तुझी जी बोलतात ना रिअलिटी, नाही सॉरी रिअल लाईफ, जी माझ्या ब्लॉगच्या हिशोबाने दिसेल लोकांना. नको रे दाखव. हे भारी यार. पहिले इकडे भरपूर पाणी असायचं गाईज, पण मे महिन्यामुळे पूर्ण आटालंय. हे पूर्ण मस्त पिण्यासारखं पाणी आहे. हा इथं छोटूसं धरण आहे जुन्यातलं. चला जाऊयात. करण जाऊयात. अरे जाऊया, त्याला काय विचारतोस?
काहीच करणची फाटते. तुला कडेला ठेवतो आम्ही बस. अरे हाय खरं कडेला गाईज जागा आहे. तिकडे गिरेकुंडीत पाणी खरोखर मोठं आहे. आहे त्यामुळे ह्याला बाजूला पाणी आहे पोहता बघ, नाही येत एवढा आमच्या आहे. मित्राला करणला. तो आंबे सोडतो. गाईज इथे आंबे बेकार पण लागतो, एकदम चांगला नाही. खास नाही एवढा. अरे आंबे आम्ही बघा. परवा येऊन खाऊन गेलो होतो. क्वालिटी आहे ब्रो. एवढा खास नाही लागत. लगेच आंबा दिसला नाही चुपाटा मारला. बघितलं एवढा खास नाही. चल हे काय करूया जाऊया आपण गिरेकुंडीला. हा ना आलं ते चाल जाऊ. करण तू मग रेवशीच्या साईडला आंघोळ कर भावा. अरे हाय भाऊ खरोखर आहे. एवढा बाजूला नसला तर मी बस मी केले बाजूला मग चल मग तू बाजूला आंघोळ कर ना. चल. त्या बायला घाबरतोयस. घाबरतो विषय नाही. मग चल ना. काय डेली येतोस की इकडे. काहीतरी आहे. पिंड कुठे आहे रे वरती वरती आपल्या गावातली वरती पिंड. वरती आहे. जाऊया आपण बघायला. चल चल. मी नाही कधी बघितली जिंदगीमध्ये. अरे पण टाइम लागेल. अंबोलीला जायचंय ना. किती लांब आहे. अरे इथं वर आहे इथं. इथं कशात पुढे सांगू. वरती माहिती आपण जातो वरती गावानवरला गोव्याकडे जातो ना. गोव्याकडे आणि त्याच्या वरती पुढं ती निलाकांची लांब बाग माहिती. निलाकांची बाग. मला अरे नाही बाबा. जवळ अरे तो माहितीये. जवळ आहे. किती टाइम लागेल करण अंदाज. त्याला जायचं नाही म्हणून बोलतोय. 10 मिनिटं ना? ऐकत राखणदाचं माहिती हे इथे बांधलेलं भावा मला काहीच माहित नाही. जांगल देव जांगल देवचा. नाही माहिती. चल ना दाखव मला. देव पण आहे मंदिर बांधली ना. अरे पण अंगोलीला जायचं. बघूया. नको यार ते उद्या जाऊ ना मग. उद्या जाऊ उद्या. मी याला मारा. उद्या आहे. ए मग इथं बाबा आंघोळ करूनच जाऊया बारक्या पाण्यामध्ये. मी नाही येणार घाण पाण्यात. घाण सॉरी छोट्या पाण्यात. त्याला जायचं नाही म्हणून बोलतोय. ए भावा ब्लॉग बनवतो रे. इज्जत दे जरा. गाई त्यांच्या शिव्या भरपूर वाढल्यात गावाला राहिल्या मुलं. अरे चल ना. कुठे. पोहायचंय मला. हा मग इथं पोहू ना आपण भावा एवढ्या पाण्यात. पाय हलवायची पण जागा नाही तुझी. गाईज आमचा पोहायचा प्लॅन होता रे भावानो. बट सीन झालं की भरपूर ऊन होता आणि त्यामुळे आम्ही विचार केला की जरा सावली आल्यानंतर मग बाहेर पडूयात. पण सीन झाला आता पूर्ण पावसाचं वातावरण झालं. त्यामुळे आमच्याकडे कोणाकडे छत्री पण नाही रे. हे बघा हे पिशव्या घेऊन आम्ही फिरतोय कारण की आमच्या तिघांच्याकडून मोबाईल आहे. मोबाईलसाठी करावं लागतं. तू उद्या नको रे मग बघ. आम्हाला पोहायचा आहे बट आता सीन झालाय की मी कधी उलटा बघितले फिरला नाही. असायच बघ. काय उलटा फिरला असायच. ठीक आहे रे बट मी कधी बघितली नाही यार पिंड. एवढं आम्हा- बोलतात जुन्यातली पिंड आहे आपल्या गावामध्ये. आता मला पण माहिती जुन्या नाही. उद्या काळातली. गेलेलो असतो. जवळ आहे जास्त लांब. जवळ आहे ते मी तिकडून- बघितली नाही कधी. भरपूर लोक बोलतात की पिंड जवळ आहे जवळ आहे. कुठून पण चल तुला माहित आहे तिकडून. इथून चल इथून. मला काय नाही. एक काम करू मग इकडून चल ना. वरती चल तिथून डायरेक्ट देवलाकडे जाऊ. तिथून मला सीन रस्ता झाला असं मी माहिती आहे. पडलो असतो. अरे उद्या जाऊ अंबोलीला. अरे उद्या जाऊ मला ना, आजच एवढं काय. करायचे. करायचंय मग करू भावा. कशी पण करू. तिथं पण करू. गाईज फक्त हा ब्लॉग माझ्या पप्पांपर्यंत नाही पोचला पाहिजे. नाहीतर मला एवढा झाडणार आहेत ना. कारण मी आहे आजारी. मला झाला टायफॉइड. भरपूर दिवस झाले मी ब्लॉग किंवा कोणती पण शॉर्ट्स अपलोड नाही केल्या. त्याचं रिझन हेच आहे. पूर्ण 1 महिना आजारी आहे. टायफॉइड झाला आहे. आणि हा एकदा नाही 4 वेळेला मला टायफॉइड झाला आहे. त्यातलं 3 महिने मी हॉस्पिटलला काढलेत लास्ट टाईम. आणि 3 वेळेला मला टायफॉइड झालेला आधी. आणि हा 4था आहे. तो पण गेला आहे लवकर. कुठे आहे करण भाऊ दाखवतो आपल्याला जांगल देव. मी तर कधी बघितला नाही. अरे इथेच आहे की पुढे. लहानाचा मोठा झालो आहे पण कधी मी आलो नाही इकडे. इकडून चल ना खालून. वरूनच जायचं तुला. तिथं त्याला दाखवायचं होता. पाण्यातून चल मग चल इथून. हे मंदिर बनवलंय काय.
हे पण दाखवू मग चल. बनवलेलं आहे ते पहिल्यापासून. जुन्यातलं. तुटलेलं फक्त कवलने टाकली नाही वरती. हे माईक कुठे आहे माझा तो सेकंड वाला? मारे पासे सार्थक माईक कुठे आहे? हाय ना, माझं असं वरती पकड. आहे. कोणतं हे सांगेल देव आहे? ओवी. इथे तर पूर्ण हे आहे रे, जुने दगड दिसतात. त्या गणपतीचा फोटो आहे. जुन्यातली बोलतात ती ही आहे, काय बोलतात ते, घंटी पण ठेवली रे. कधीच आलो नव्हतो इकडे. हे दगड आहेत, दगडात कोरलेले देव आहेत. भावना लहानाचा मोठा झालो पण मी कधी आलो नव्हतो इकडे, फर्स्ट टाइम आलो. चला, आणि ती पिंड कुठे आहे? पुढे चल. बघायला गेलंस तर आहे चांगला. भावना कधी पण गावाला आलो ना तर कधी घरात मी कधी दिसेन, हे कधी होणारच नाही. कधी पण आलो की असं बागेच्या भटकंती इथे करायला खालती बाहेर जायचंय. फिरत असतो नुसता. गावी आल्यावर कधी मनच नव्हतं घरात राहण्यासारखं. ही शांतता तुम्हाला मुंबईमध्ये कधीच भेटणार नाही. हे बघ समोर. इथे समोर आहे. हा ते समोरच आहे. इकडे काय नाही ना रे बाबा. साप असतो आपण. हं? साप असतो इथे खालती. इकडे काय नाही. चल जरा पुढे पक्का? चल. पुढे जाऊन चप्पल काढतो. कुठे? हा मग तोच बोलतोय, साप असतो इथे. नागच आहे म्हणून तर बोललो तुला आरामात चल. शपथ ना भाऊ, मी बघितला. अरे अरे साप असतो इथे. साईडला पिंड आहे, साप असणारच. पुढे जाऊ नको. नाही चल तिथे दगडात गेला. चल ना, मला पाया बिया पाडायचा भाई, चल. एवढा आलोय. पण मी मच्छी खाल्ली. मी तरी पडू शकतो ना. हा तू पड, मी जवळ पण येतो. जाऊ शकतो का तिथे? हा जाऊ काय शकतो. प्रॉब्लेम नाही ना? नाही चप्पल काढून जाऊ शकतोस. फक्त साप गेलाय तिथे. कुठे गेला? कुठल्या साईडला गेला? माझी फाटते. हा मी बघितलं रे, पूर्ण बघितलं. दगडात घुसला. अरे मी दरवेळेस बघतो बघ, इथे असतो मेन करून. तर इथून आहे ना, इथे इथे पण मध्ये मला जातो. भीती वाटते. मी तर 4-5 वेळा बघितलं आल्यापासून. नाही मी भरपूर वेळेला बघितलं. हे कुठल्या साईडला गेला साप? नाग होता. कोणत्या साईडला गेला? इकडे गेला. बघितलंच नाही तू? मी नाही बघितला. हा मग शेपटी बघितली मी, आतमध्ये गेलो तो. मग नाग होता ही जी बाहेर. पिंड अबं, आहे देवाची, कोणत्या कलरचा होता सांग? हा मग हा बघ, ह्या दगडात असतो, इथून निघतो बाहेर. मी तर इथं 4-5 वेळा खालून जाताना बघितले. नाग आहे, मोठा आहे ना बघ, एवढा एवढा होता ना, लांब. मग तोच साप, तो नागच आहे. तिथे गेला रे, दगडात गेला. चल पाय पडू शकतो ना हा इथे पाय जवळ पड, जाऊन? काय नाही. आम्ही तिथे येऊन बाजूला दगडीवरती बसलेलो पण होतो. मी दाखवतो एकदम. पहिल्यानं वनभोजन जेवण व्हायचं ना तेव्हा.
गाईज इथे एक ही प्राचीन पिंड आहे, जुन्यातली आहे आमच्या जाऊ गावामध्ये. शकतो आपण. हे बघ आवाज भरपूर दिसला. बोलू नाही शकत, सांगता येत नाही, अंदाज नाही दिसलं लावू काय? शकत. खूप जुनी आहे ही पिंड, हे बघू बघ. शकता तुम्ही. सापाचे प्रूफ पण आहेत. कुठे हे बघ. कौले. हे आहे आपलं मेन बोलतात कुठे आहे ते. मॅन, कुठे आहे रे? हे काय खाली बघ, पाय खाली बघ. हे मॅन आहे. मग भरपूर नाही, पाहिलं जुना आहे पहिला, त्याच आहे. या मोठा दगडीवरती नाग पण आहे. होतं, पडलं असेल ते. मोठा नाग असणार. अरे मोठाच आहे. अब असा लांब आहे, म्हणजे इथून आहे तिकडपर्यंत टेकल एवढा आहे त्या आपण दगडीपासून. हलू आला असतं ना. हा हलवलं असतं तर दिसलं असतं पूर्ण आवाजान. तर तोंडात बोलला. भावानो, मित्राने करण की तू आवाज काढलेलास, साप आहे. अरे मी बोललो साप आहे इथे. भाव बोलला आमचा साप आहे आणि त्याला दिसला. तर मी तर बघितला नाही, बट त्याला दिसला. दोघांना पण दिसला, पण मला दिसला नाही. तिसरा साप मी मोठा आहे लहानाचा बोलले मोठा नको झालो, पण बदलू. फर्स्ट टाइम मी इथे आलोय. तोंडासमोर यायचा. मी पहिल्यांदा ही पिंड बघितली. ही बघायला गेलं तर ही प्राचीन आहे, थोडी दगडामध्ये कोरलेली आहे. वरती गिरेकोंडीत आम्ही चाललोय. टाइम भेटला तर वर जाऊ, नाही तर मग डायरेक्ट घरी आणि हा व्लॉग एंड करू. हा काय? दरवेळेस असतो कधी पण. आता तू जरी रिटर्न गेलास ना, रिटर्न तुला दिसेल तो सारखा दिसतो. रिटर्न दिसतच राहतो तो. मी इथे पण पाय नाही पडलो, जरा पाया पडतो मी. कॅमेरा पकड ना. आतमध्ये तर नाही जाऊ शकत ना. आतमध्ये नाही जाऊ शकत. पूजा करतात ना, हा कधीतरी करत असेल. शिवाबा करतात. हा करतात. गाईज हे आहे आमचं प्राचीन जांगलदेव मंदिर. अवस्था खूप खराब झाली आहे. पहिल्यातल्या लोकांनी हे बांधलेलं आय थिंक. मला पण ह्याची काही माहिती नाही आहे, मी पण फर्स्ट टाइम आलो आहे. कारण की मी 6वी नंतर डायरेक्ट मी मुंबईला शिफ्ट झालेलो, त्यामुळे मला गावचं एवढं काही ज्ञान नाही आहे. हा भाव आमचा गावालाच आहे, जो गावाला राहणार आहे. ना त्याला भरपूर काय काय माहिती आहे. जाऊया ना. कुठे? गिरेकोंडीला. हा तिकडे. चल करण जाऊयात ना. अरे उद्या जाऊया सांगते. तुझी फाटते बोल ना. कारण तुला पोहता येत नाही, हा म्हणून तो सीन आहे म्हणून तुला नाही यायचा ना. हा ते अजून तुला काय वाटतंय? अरे म्हणजे आपण दोघे आतमध्ये जाऊ ना, तो एकटा बाहेर राहील असं त्याचा विषय. म्हणजे तू पोहणार नाही तिकडे येऊन पण. फाटते. मग चल ना. मग एक काय काम भाव- कर ना, हे बघ. मग चल त्यात काय हे बघ, हे बघ. आमच्यासोबत जा. एक काम कर, तू त्या साईडनं उतर आणि जिकडे रेती आहे ना त्या साईडून तू आंघोळ कर ना. अरे पण तुला जर आपण पोहता येत इकडून नाही. कशाला जातोय? तिकडे जायचंय ना. तिकडे जायचंय ना. हा बघ काय बोलतोय जाऊ रे, उद्याचा दिवस आहे तो. उद्याचा दिवस की आपण इकडे वर का चाललो रे? मग तोच बोलतोय मी तुला, चल इथून खालती उतरू. कुठून? इथे चल, बाग आहे तिथून खालती उतरू. ए भाई इथे पण वाट आहे ब्रो. हा मग चल इथून. चल तू पहिला अरे उतर. बागच जायला वाटलं तिथनं परत बागत मग तिथून खालती उतरू. गेलं. त्यात काय झालं, तुला उतरायला काय होतं? प्रॉब्लेम आहे. माणसाचा वास होता. भाई करण सावकाश आहे भावा, तू पडलास तर मला पण घेऊन पडशील. चटणी होऊन जाईल. इथूनच उतरूया खालती, तिकडून नको. ए आता आपण इथूनच हे केलेलं ना,
इथूनच गेलो ना आपण क्रॉस करून. पण जी ही पिंड आहे जी आता आपण बघितलेली हा. त्याच्यावरती जे ते 3 हे होते ना हा. भस्म, ते हे आता लावले की आधीपासून होतं रे? आधीपासून होतं. आधीपासूनच आहे. हा भरपूर वर्ष झाली तेव्हापासून होतं. कारण की मला असं वाटलं की ते आता लावलं असेल. नाही ना, असे वाटतात लादीचे तुकडे आहेत ना. हा लादीचे तुकडे आहेत म्हणून तुला बोललो ना ते आता लावलेत का, कारण की पहिल्या नाही. टायमाला ते लाद्या नव्हत्या. भरपूर वर्ष झाली. हे कसं पॉसिबल आहे यार? काय माहित. नाही चल ना इथून जाऊ. करणला पण माहिती नाही. चल इथून जाऊ आणि नंतर वरती जाऊ तिथे. चल ना नंतर. तसं पण कोण येणार तर नाही. नाही येणार कोण. मी ह्याच्या सांगतो तुला. मनात नाही रे करांच्या, नको उगाच जबरदस्ती. घेतलं. मेना घातलेला आहे इथं बहुतेक. मेहनत घातलेलं आहे काय दिसतंय. हे इथं हे केलंय, पण इथे मेना घालून किती मासे भेटले असतील यांना. खाण्यापुरते भेटले असते बहुत झाले. तेवढेच भेटले वाटत असतील. पण इथे मासे असतील पण. बरोबर येतो. पण उद्या जाऊयात ना तिकडे. हा उद्या जाऊया. पक्का जाऊया. पक्का येशील ना लवकर जाऊया करण? ना. ए, कारण की मला व्लॉग बनवायचा आहे रे. हा 9 वाजता 9:30ला. तो एक स्पॉट कव्हर करायचा आहे मला. हा मग ऐक. गिरेकोंडीतला. 9 वाजता गेलो आणि 10 वाजेपर्यंत सगळं आपलं फिरून होईल. 2 दिवस राहा. नाही रे शिवायला. भाई बघ, मी राहिलो ना तर घरात सीन होणार रे. पप्पा तर माहितीच आहे. आपण जाऊ 9 वाजता. 10 किती 9:30ला तिकडे पोहोचू. 9 वाजता येशील तू खाली. हा मी येईन खाली. मला काय नाही प्रॉब्लेम. आपण लवकर जाऊयात, वरती आंबे जमूयात, हा आणि मग आंबे बाकीचे आंबे spots खाऊ आणि फिरायचे. खाली जाऊन आंघोळ करू. काय करण? अंघोळ नको डायरेक्टला व्हिडिओ काढायचे आहेत ना. हा आणि ते वरचं पण मला कव्हर करायचं आहे. हा मग आता मला नाही वाटत की माझ्या भावाला पण माहिती असेल. त्यानं ही पिंड बघितली असेल की नाही मला माहित नाही अजून. पिंड आणि जांगलदेव. जांभूळ तुला नाही माहिती मग त्याला काय? मला तर नाही माहिती कारण की बघ, तो मग पाचवी नंतर मी गेलो मुंबईला मी दुसरीलाच गेलो. 6वी पासून. त्यामुळे नंतर मग गेलो. तू दुसरीला गेलास. तुला भरपूर काय काय माहिती आहे रे. मग तू फिरलाय जास्त. नाही रे, नंतर आल्यानंतर फिरला असेल. म्हणजे इकडे यायचं ना तेव्हा फिरला असेल. हा मग हा मग त्यामुळेच लॉकडाऊनला तुम्ही लोक आलात म्हणून तुम्ही फिरला, नाही तर कुठे माहिती होतं. बघ आम्ही बघ, तर- आम्ही मला तर- एवढं माहिती होतं की जांगलदेव पण आहे आणि पिंड पण आहे. पिंड आहे ती बघ लास्ट एकदम वनभोजनला तिकडच आग्रामध्ये आपलं वनभोजन हा, माहिती ते आहे. माहित- ते तेव्हा माहिती आहे. बाई वगैरे बोलवत हा, ना की जाऊन जाऊयात तर मॅडम म्हणून. होत्या. हा पण नंतर सीन काय झाला? त्या बाबासनी चाकवाली दिली. नाही नंतर सीन काय झाला, कोणतरी बोललं की भाई तिकडे वाघ वगैरे पण झालेत, वाघाची पिल्लं पण दिसलेली ना काय काय लोकांना. दिसलेली. मग त्यामुळे कोणतरी बोलली रे, कोणत्या तर बाई बोलल्या की कोणतं वाघ बिग दिसला मग काय करायचं आपण. मग त्यामुळे त्या दिवशी कॅन्सल केला तो प्लॅन. मग मी कधी बघितलीच नाही ती पिंड. आज रात्री जाऊया का वाघ बघायला. दिसतो खरोखर फक्त आहे ना. कुठे? 8:30 ते 9च्या आहे ना याच्यामध्ये इथे रे बिड्यात आपल्या. पण का रिक्स घ्यायचं हो अरे काय नाही करत, फक्त तो भावानो, ही आमची बाग आहे. मी तर 3 वेळेला बघितलंय तिथे. ही आमची बाग आहे पाठीमागे जी आहे ती. गाडी पाहिजे होती. मग गाडीवर जर गाडी असते तर आपण गेलो असतो. अरे होय रे, राजाची बंद असेल ना. अरे पण नालाय का, घरात बघ, घरातले ओरडतील. पप्पा नाही. वेगदा पण आला. आता जर कुठे काय काम असतं आपल्याला विलंब तर आपण गेलो असतो. खायच्या ह्याच्यानं जाऊ आंबेवाडीत नाही का कोणचं? आहे पण नको. कारण हा पण मी काय बोलतो, पेट्रोल कशाला आहे risk? त्यांच्याकडे जास्त.
टाइमचं काय म्हणलो कशाला रिक्स घ्यायचा फुकटचा. उगाच पण तरी पण का ते बोलायचं मला. शेपूट दिसलेला माणूस. उगाच तू तेवढंच बघितलं नसेल, मी पूर्ण बघितलंय चढताना. तुला जर असंच जर दिसत असेल तर ठीक आहे. तू भाई स्वतःहून जातोय, नाही तर व्हायचा आ बैल मुझे मार धावाला सीन व्हायचा. चालेल तसं मला चालेल. हा काय भाई व्ह्यू बघ कसला दिसतोय, हा खतरनाक. सूर्य बघ. पाऊस यायला पाहिजे. तर भावना आम्ही आता पोहोचलोय आमच्या गावामध्ये. तर हा ब्लॉग इथेच संपूयात. मिळूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. नाही पिंड नाही. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं।